श्री स्वामी समर्थ। ती नेहमी रात्री उशिरा येते। एक गूढ, भावनिक आणि आध्यात्मिक कथा। कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात एक साधं मध्यमवर्गीय कुटुंब राहत होतं। वसंतराव, त्यांची पत्नी सौभाग्यवती ललिता आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अमेय। वसंतराव निवृत्त शिक्षक होते, अतिशय शिस्तबद्ध आणि थोडेसे हट्टी। अमेय पुण्याला IT कंपनीत काम करत होता आणि ललिता म्हणजे या घराचा आत्मा होती। परंतु गेल्या काही महिन्यांपासून एक विचित्र गोष्ट घडत होती। ती म्हणजे ललिता नेहमी रात्री उशिरा घरी यायची। रोज संध्याकाळी 7-8 वाजता ती बाहेर जात असे आणि मध्यरात्रीच परतत असे। कधी 11 वाजता, कधी 12 वाजता, तर कधी 1 वाजता। वसंतराव सुरुवातीला विचारायचे, पण ललिता फक्त एवढंच म्हणायची, थोडं काम होतं, उद्या सांगते। उद्या कधी आलंच नाही। गावात कुजबूज सुरू झाली। काय बाई ही, कोणते काम असते एवढ्या उशिराचे? सांगायला काही आहे की नाही? नक्कीच काहीतरी गुपित असणार। वसंतराव मनाने मजबूत होते, पण या सततच्या रात्रीच्या गुप्त फेऱ्यांनी त्यांचं मन ढवळून निघालं। शेवटी एके दिवशी त्यांनी अमेयला फोन करून बोलावून घेतलं। बाळा अमेय, जरा घरी ये। आईचं काहीतरी विचित्र चाललंय, तू बघ जरा काय आहे ते। अमेय गावात आला। एके दिवशी रात्री आईचा पाठलाग करायचं त्याने ठरवलं। त्या रात्री 8च्या सुमारास ललिता नेहमीप्रमाणे साडी नेसून हातात एक लहान पिशवी घेऊन बाहेर पडली। अमेय लपून छपून तिच्या मागे गेला। गावाच्या एका जुनाट रस्त्याने ती चालत चालत निघाली। अंधारात रस्त्याच्या टोकाला एक मोडकळीस आलेली कधी काळी वस्ती असलेली घरे होती आणि त्याच्या मागे एक छोटंसं झुडपाचं दाट जंगल। ललिता त्या झाडीतून गेली। अमेय थांबला, त्याचं काळीज धडधडायला लागलं। आई ही झाडीत काय करते? तो जपून पुढे गेला आणि त्याला एक आश्चर्यकारक दृश्य दिसलं। एका जुन्या पडक्या मंदिरात, की जे आता धुळीत पडलंय, गडप झालंय, त्या मंदिरात आई एका कोपऱ्यात बसून प्रार्थना करत होती। पण ही काही साधी प्रार्थना नव्हती। तिच्यासमोर एक छोटं चित्र होतं, अक्कलकोट स्वामी समर्थांचं। ती अश्रू ढाळत होती, काहीशी वेडी वाकडी बोलत होती। स्वामी प्लीज माझं ऐका, प्लीज माझ्या अमेयचं आयुष्य वाचवा। त्याच्या पाठीवर असलेलं ते काळं व्रण, डॉक्टर म्हणतात की तो कॅन्सर असू शकतो, पण मी तुमच्यावर विश्वास ठेवते। डॉक्टरांना दाखवण्याआधी मी तुमच्याकडे आले। स्वामी माझ्या लेकराला वाचवा। आता मात्र अमेयला राहावेना। अमेय लगेचच पुढे आला आणि तो बोलू लागला, आई काय करतेस हे? आणि तू काय बोलतेस? पण मला तर काहीच आजार नाहीये। ललिता एकदम थांबली। तिच्या चेहऱ्यावर एक गूढ शांतता होती। तुला माहित नाही रे, पण 2 महिने आधी तू जेव्हा पाठीच्या दुखण्यामुळे डॉक्टरांकडे गेला होतास ना, त्यांनी मला सांगितलं की ते व्रण संशयास्पद आहे। तुझा बायोप्सी करायला सांगितला होता, पण मी आधी इथे आले। रोज रात्री स्वामींना मी अगदी मनापासून साकडं घातलं। आता आईची ही मनापासूनची प्रार्थना ऐकून अमेय सुन्न झाला। पण तू मला का नाही सांगितलंस? असं अमेय मनापासून बोलू लागला। आधीच खूप तू तणावात होतास रे बाळा। तुझ्या प्रमोशन, प्रोजेक्ट आणि शहरातील प्रेशरमध्ये तुला ही बातमी मोडून काढली असती। तुला खूप त्रास झाला असता, म्हणून मी ठरवलं आधी स्वामींच्या दरबारात प्रार्थना करायची, मग बघू काय होतं ते। तेवढ्यात अमेयने विचारलं, मग आता? ललिता हसली, डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुसत म्हणाली, बाळा काळजी करू नकोस तू। काल तुझा रिपोर्ट आला, सगळं नॉर्मल आहे, काहीच नाही, फक्त स्नायूंचा ताण ते। हे ऐकून अमेय घाबरून एकच प्रश्न विचारतो,
आई तुला एक प्रश्न विचारू का मी? त्यावर आई म्हणते, विचार ना बाळा. पण तू हे सगळं कशी एकटीने झेललंस? अमेयने हे विचारल्यावर ललिता बोलू लागते. थेट स्वामींच्या मूर्तीसमोर बघते आणि म्हणते, कारण मी एकटी नव्हते, हे माझ्यासोबत होते. स्वामी समर्थ. ज्या क्षणी मी भीतीने थरथर कापत होते, त्या रात्री एका स्वप्नात स्वामी आले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, मी आहे ना. अगं तू माय आहेस. तुझ्या पोटी जन्मलेला जीव मीच सांभाळतो. तो माझाच आहे. त्याचं आयुष्य आता माझ्या हाती आहे. आणि त्या रात्रीपासून मी दररोज इथे येते, त्यांची कृपा मागते. आणि बघ, त्यांनी माझं ऐकलं. त्या रात्री अमेय पहिल्यांदाच आईच्या हातात हात घेत तो निघाला. आईच्या मनात काय चाललं होतं हे अमेयनं चांगलंच हेरलेलं होतं. चालत चालत पाठीमागे त्या पडक्या मंदिरात एक मंद प्रकाश झळकत होता. जणू स्वामी समर्थांचा आशीर्वाद आजूबाजूला दरवळत होता. आता अमेयच्या मनात नेमकं काय चाललंय, तर अमेय मनापासून आईला धन्यवाद देत होता. आता इथे कथेचा शेवट, पण विचारांची सुरुवात कधी कधी आपल्या दिसत नसते. अशा कृतींमागेही एक अतूट विश्वास आणि निस्वार्थ प्रेम असतं. आईचं प्रेम, ते स्वामींची कृपा आणि एक मुलगा, या त्रिकुटाच्या धाग्यांनी विणलेली ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते. प्रेमाला शब्दांची गरज नसते, फक्त श्रद्धेची साथ लागते. मित्रांनो, ही तुम्हाला कथा कशी वाटली? आणि असेच काही तुमचे अनुभव असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आम्ही इतर लोकांपर्यंत नक्की पोचवू. श्री स्वामी समर्थ.